नमस्कार प्रेक्षकांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता सावित्रीच्या घरून म्हणजे तिच्या माहेरातून जी भूती आलेली असते ना ती खूप जास्त असते. त्यामुळे ते सगळं इथे डब्यांमध्ये भरून ठेवलं जात असतं. तेव्हा इथे पारू म्हणत असते, बापरे हे सगळं तर खूपच जास्त दिलेलं आहे. तेव्हा सावित्री म्हणत असतात की माझ्या आबांची सवयच आहे, त्यांना असं भरपूर काही द्यावंसं वाटतं, त्यांना द्यायला आवडतं. तेव्हा त्यांचीच इच्छा होती की हे सगळं आपल्या घरी यावं. तेव्हा इथे आता सावित्री हे सगळं मनापासून सांगत असते, पण चिमणा तिच्या मनामध्ये नक्की काय सुरू आहे हे तिलाच कळत नसतं. तेव्हा पारू म्हणत असते, जाऊबाई मी काय म्हणते, तुम्ही 2 दिवस तुमच्या माहेरी जाऊन आलात ना, तर तुमचा चेहरा खूपच जास्त खुललेला दिसतोय. तेव्हा सावित्री म्हणत असते की मी माझ्या घरी जाऊन माझ्या आईंना भेटले, तेव्हा मला खरंच खूप बरं वाटलं. मी माझ्या आबांजवळ गप्पा मारल्या, काही प्रश्न होते ते मी त्यांना विचारले, त्या प्रश्नांची उत्तरं मला मिळाली, त्यामुळे आता मला खूप छान वाटतंय. तेव्हा इथे पारू म्हणत असते, जाऊबाई मी काय म्हणते, तात्यासाहेब आहेत ना, ते सुद्धा खूप जास्त हुशार आहेत. यापुढे तुम्हाला जर प्रश्न पडले तर तुम्ही ते त्यांना विचारा, तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. तेव्हा सावित्री म्हणते, त्यांच्याबद्दलच प्रश्न आहेत आणि त्यांनाच विचारू. ती म्हणते, कुणाला विचारू बरं प्रश्न आणि मग मला उत्तरं मिळतील. तेव्हा तिच्यासमोर एकच व्यक्ती येते, ते म्हणजे गोविंद काका. तेव्हा सावित्री त्यांच्याकडे आलेली असते. तिच्या हातामध्ये सगळे खाण्याचे पदार्थ असतात, जे तिने आपल्या दादांसाठी आणलेले असतात. गोविंद काका भयंकर इथे चिंतेत असतात. तेव्हा सावित्री तिथे येते आणि म्हणते, दादा, अहो दादा. पण दादांचं लक्ष मात्र नसतं. तेव्हा सावित्री म्हणते, अहो काय झालं दादा, तुमचं लक्ष का नाही आहे माझ्याकडे. तेव्हा ती म्हणते, मामांजी. तरीसुद्धा त्यांचं लक्ष नसतं. ती म्हणते, दादा अहो तुमचं लक्ष नाही आहे, बघा मी तुमच्यासाठी काय घेऊन आली आहे. तुम्ही ना खाण्यापिण्याकडे अजिबात लक्ष देत नाही. मला माहिती आहे ना, सकाळी तुम्ही न्याहारीसुद्धा केलेली नाही आहे. तुम्ही इतकं काम करता शेतामध्ये, घरची सगळी कामं करत असता, मग तुम्ही वेळेवरती खायला प्यायला नको का. पण इथे आता गोविंद काका ज्योतीच्या चिंतेत असतात. त्यांना ज्योतीची काळजी वाटत असते, त्याच्या शिक्षणाची भीती वाटत असते आणि म्हणून त्यांच्या डोळ्यात पाणी असतं. तेव्हा काका मागे वळून बघत नाही. तेव्हा इथे सावित्री त्यांचा हात पकडते आणि त्यांना मागे फिरवते, म्हणते, दादा हो माझ्याकडे बघत का नाही तुम्ही. तेव्हा इथे त्यांच्या डोळ्यातलं पाणी बघून सावित्रीला भीतीच वाटते. ती म्हणते, दादा अहो हे काय, तुमच्या डोळ्यामध्ये पाणी. तेव्हा ती म्हणत असते, कसली चिंता आहे तुम्हाला, कसला विचार करताय. तेव्हा गोविंद काका म्हणतात, काय करू सुनबाई, ज्योतीची काळजी वाटते मला. ज्योती जेव्हा तुमच्या माहेरातून परत आला तेव्हा काय झालं, त्याने बरोबर इथे मला सांगितलं की त्याला आता शिक्षण घ्यायचं नाही म्हणून, शेतात काम करेल, आम्हाला मदत करेल असं म्हणाला होता. तुम्ही समजावलं होतं ना त्यांना, मला माहिती आहे तुम्ही समजावलं होतं त्याला. आणि आता कालपासून परत डोक्यामध्ये एकच खूळ घेतले की त्याला शिकायचं आहे म्हणून. आता तुम्हीच सांगा मला सूनबाई, मला ज्योतीची काळजी नाही वाटणार का. त्या शेणू सुताराने चांगलं कपडं घातलं म्हणून त्याची काय अवस्था करण्यात आली. अहो या पुण्यातून पेशवाई गेली, पण तरीसुद्धा या भूमीतून पेशवाई काही जात नाही आहे. शास्त्रांमध्ये असं लिहिलं आहे, जर शिक्षण घेतलं आणि त्यांच्या बरोबरीला ब्राह्मणांच्या बसण्याचा प्रयत्न केला तर शास्त्रांमध्ये खूप मोठ्या मोठ्या शिक्षा आहेत म्हणून. तो मुका किसन त्याचीसुद्धा तीच अवस्था केली. त्यामुळे मला ज्योतीची जास्त काळजी वाटते. शास्त्रांमध्ये अशा मोठ्या शिक्षा लिहून ठेवल्यात, त्यातली एखादी शिक्षा जरी माझ्या ज्योतीला झाली ना तरीसुद्धा मी स्वतःला कधी माफ नाही करू शकणार. म्हणून सुनबाई तुम्ही एक काम करा, ज्योतीच्या डोक्यातून शिक्षणाचं खूळ काढून टाका. शिक्षणाने काय भलं होणार आहे, उगाचच त्याच्या जीवावरती बेतेल असं त्याला काही करू देऊ नका. तुम्ही त्याच्याजवळ बोला, त्याला समजावून सांगा. तो आमचं काही ऐकणार नाही, पण तुमचं तरी नक्की ऐकेल. तेव्हा इथे आता सावित्री म्हणत असते की आता काय करावं. एका बाजूला नवरा आहे तर एका बाजूला दादा. नक्की आता समजावून तरी कुणाला सांगायचं. कारण सावित्री
इथे आता गोविंद काकांकडे आलेली असते, ती म्हणजे ज्योतीच्या शिक्षणाची परवानगी घेण्यासाठी. पण इथे आता काकांनी सांगितलेलं असतं की जर ज्योतीने शिक्षण घेतलं तर त्याच्या जीवावरती बेतेल. आणि हे ऐकल्यानंतर सावित्री मात्र घाबरलेली असते. तिला असं वाटत असतं की ते शिक्षण वगैरे आता काही नको. माणसाचा जीव जर इथे वाचायचा असेल तर शिक्षणाकडे जायलाच नको. तेव्हा ती म्हणते, यांच्या डोक्यातून हे शिक्षणाचं खूळ आता कसं काढायचं, मी नक्की समजावू तरी कुणाला, असा ती विचार करत बसलेली असते. तेवढ्यातच चुलीवरती दूध ठेवलेलं असतं आणि ती मात्र विचारातच असते. तिला ज्योतीचा स्वभाव माहिती असतो, त्याला अन्याय सहन होत नाही. त्यांचं असं म्हणणं असतं की आपण अन्याय का सहन करायचा. जर आपल्याकडे शिक्षण असेल तर आपल्याकडे ज्ञान असतं आणि त्यामुळे चुकीला चूक म्हणू शकतो आणि बरोबरला आपण बरोबर म्हणू शकतो. त्यामुळे शिक्षण घेणं महत्त्वाचं आहे. तेव्हा इथे आता सावित्रीचं लक्ष दुधाकडे जात नाही आणि दूध पूर्णपणे उतू जातं. तेवढ्यातच तिथे चिमणा आलेली असते आणि चिमणा म्हणते, अगं अगं सूनबाई, अगं लक्ष कुठे आहे तुझं, दूध पूर्णपणे उतू गेलं. आणि ती येऊन त्याच्यामध्ये पाणी टाकते आणि म्हणत असते की बरं वाटत नसेल तर जा आणि तुझ्या खोलीमध्ये आराम कर, पण इथे अशी बसून राहू नकोस, ना लक्ष कामामध्ये ना काही. तेव्हा सकाळी तर बरी होतीस, मग आता अचानकपणे काय झालं. तेव्हा सावित्री अशी गप्पच बसते, काहीच बोलत नाही. ती म्हणते, उठ बरं इथून, उठ, जा तुझ्या खोलीमध्ये जाऊन आराम कर जा. तेव्हा सावित्री उठते आणि आता खोलीमध्ये जात असते. तेव्हा तिला आठवत असतं तिची आई तिला म्हणालेली असते की नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून इथे बरोबरीने काम करायचं, शेतामध्ये राबायचं, कष्ट करायचं. नवऱ्यानं जर वाघ पकडून आणला ना तर त्या वाघाच्या गळ्यामध्ये दोरी बांधता आली पाहिजे बायकोला, असं वागायचं, बरोबर ना. तेव्हा सावित्री म्हणत असते, नको रे देवा, म्हणजे हे शिक्षण वगैरे नको, यांना शिकायचं आहे, पण त्याच्या शिक्षा जर एवढ्या मोठ्या असतील, यांच्या जीवावरती बेतणार असेल तर ते शिक्षण न घेतलेलंच बरं. तो विचार करत असतानाच पारू आवाज देते आणि म्हणते, अहो जाऊबाई, जाऊबाई, येताना जरा हळदी कुंकवाचा करंडा घेऊन या बरं. तेव्हा ती हळदी कुंकवाचा करंडा घेऊन येते. तेव्हा इथे आता सांडगे बनवत असते. तेव्हा त्यांना हळद कुंकू लावत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे सावित्री म्हणत असते, जाऊबाई, मी पण सांडगे बनवायला मदत करू का तुम्हाला. तेव्हा तिथे आलेली असते रखमा. रखमा म्हणत असते, काय तू मदत करणार, तू कशाला मदत करतेस बाई, तू पाटलांची एकुलती एक लाडकी मुलगी आहेस ना, तुला काय या सगळ्या कामांची सवय नसेल नाही का. एवढ्या उन्हामध्ये तू का बरे इथे आता सांडगे करशील. तेव्हा इथे ती म्हणत असते, अहो सासूबाई, उन्हाचं जाऊ द्या, खाली पाय किती भाजतायत ते बघा, खूपच पाय भाजतायत हो. तेव्हा इथे आता पाय भाजत असतात, पण तरीसुद्धा पायामध्ये चप्पल घालायची नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, तिथे आलेला असतो तो म्हणजे कुणब्यांचा किसन. त्याला आता बोलता येत नसतं. तो इथे खाणाखुणा करून म्हणत असतो की तो पेंट घेऊन आलेला आहे. तेव्हा पारू म्हणते, ठेव बाबा तिथे, ठेव ठेव तिथे. आणि तो आता पेंट तिथे ठेवतो आणि त्यानंतर स्वतःच्या हाताने पाणी घेऊन आता पीत असतो. त्यांच्या घरामध्ये इथे हात लावू नको, तिथे हात लावू नको, असं काहीही नसतं. तो स्वतःच्या हाताने पाणी घेऊन पीत असतो. तेव्हा सावित्री म्हणत असते, यांना मी आहे ना सकाळी फाटी फोडताना बघितलं, बिचारा. तेव्हा इथे रखमा म्हणते, काय बिचारा, तुला माहिती आहे का, याला तर त्या शेणू सुतारापेक्षासुद्धा वरची घमेंडी होती. खूपच स्वतःला शहाणा समजत होता. काय गरज होती शास्त्रांचे मंत्र शिकायची. याच्याकडून गोड गोड बोलून घेतलं आणि शास्त्रांनी मंत्र बोलायला सांगितलं. सगळे मंत्र याने पाठ केले होते. ते शास्त्रींच्या बायकोने ऐकलं, तिने शास्त्रींना सांगितलं. तेव्हा शास्त्रींनी ते मंत्र बोलायला सांगितले आणि हा सगळे किसन मंत्र बोलला ना, मग त्याला शिक्षा करण्यात आली. त्याला अशी शिक्षा केली की त्याला कुंकवाचं पाणी पाजलं. कुंकवाचं पाणी प्यायल्यामुळे त्याची बोलती बंद झाली, तो मुका झाला. तेव्हा इथे किसन त्याच्याबरोबर कशी जबरदस्ती केली, कशा पद्धतीने त्याला पाणी पाजलं, हे सगळं त्याने आता सांगितलेलं असतं. तेव्हा सावित्री घाबरते
आणि तिला आता जागेपणी स्वप्न पडतं की जर इथे आता शिक्षण घेतलं ज्योतीने तर ज्योतीची अवस्थासुद्धा तीच केली जाईल जी किसनची केली, जी शेणू सुताराची केली. तिने तर स्वप्नात बघितलेलं असतं की त्याच्या कानामध्ये जळतं शिशं वतायचं म्हणून. तेव्हा ती घाबरते आणि म्हणते, नको रे बाबा नको, हे शिक्षण वगैरे नको, यांच्या डोक्यातून शिक्षणाचं खूळ काढायलाच हवं. माझ्यासाठी हे सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहेत, बाकी काही नाही. आणि ती आता त्याच्या रूममध्ये येते आणि म्हणत असते की यांना जर शिक्षणापासून थांबवायचं असेल ना तर यांच्या सगळ्या वस्तू आता लपवून ठेवायला हव्यात. तेव्हा इथे सावित्री सगळी पुस्तकं, त्यांच्या वह्या, त्यांची लेखणी आणि त्याचबरोबर ते डाग शाई जे काही आहे ते सगळं आता तिने लपवून ठेवलेलं असतं. ती सगळं एका इथे आता साडीमध्ये बांधते आणि म्हणत असते की हे कुठेतरी आता लपवून ठेवते, यांना हे भेटायलाच नको. यांना हे भेटलं नाही मग हे अभ्यास कसा करणार. तेव्हा प्रेक्षकांनो, ते लपवून ठेवण्यासाठी सावित्री जात असते आणि तेवढ्यातच खोलीमध्ये आलेल्या असतात ज्योती. ज्योती आल्या आल्या आता आपली लेखणी शोधत असतात, आपली काही बुकं शोधत असतात, वह्या शोधत असतात आणि त्यांचं डाग दंत जे काही आहे ते सगळं शोधत असतात. तेव्हा तिथे सावित्री आलेली असते. ती म्हणते, काय हो, काय शोधताय. तेव्हा ज्योती म्हणतो, सावित्री अगं तू माझी लेखणी बघितलीस का, माझी काही पुस्तकं, माझ्या वह्या बघितलंस का. ती म्हणते, नाही हो, मला नाही माहिती. तो म्हणतो, तुला पण नाही माहिती, पण मी तर सगळं इथेच ठेवलं होतं, काल तुला दाखवलं ना, मग आता कसं भेटत नाही आहे. चल ये, मला तू शोधण्यासाठी मदत कर. ती म्हणते, नाही नाही, मी नाही तुम्हाला मदत करणार, मी जाते, मला कामं आहेत. तेव्हा ज्योती म्हणतो, हिने असं का केलं, मला मदत करायची सोडून मला टाळून निघून गेली. तेव्हा सावित्री रूममध्ये येते आणि म्हणते, अरे देवा, यांची आणि माझी भेट एकच झाली. मी लपवायला जात होते आणि अचानकपणे हे आले. आता हे समज मी कुठे लपवून ठेवू. असं लपवायला पाहिजे जे यांना लवकर भेटणारच नाही. तेव्हा आता लपवून ठेवत असतानाच तिथे आऊ आलेली असते. आऊ म्हणत असते, काय गं सावित्री, काय लपवतेस मागं. सावित्री म्हणते, काही नाही, काही नाही माझ्या हातात. तेव्हा आऊ म्हणते, सावित्री खोटं बोलू नको, मला दिसतंय तू काहीतरी लपवतेस. काय बरं याच्यामध्ये. तेव्हा सावित्री म्हणते, याच्यामध्ये ज्यांची पुस्तकं आहेत, लेखणी आहे. तेव्हा आऊ म्हणते, अगं पण तू काय हे सगळं लपवून ठेवतेस, तुला माहिती नाही का ज्योतीला हे सगळं लागतं ते. हे बघ, हे लपून वगैरे ठेवू नकोस हा, ज्योती तुझ्यावरती रागवेल, चिडेल. त्यामुळे आत्ताच्या आता जा आणि त्याला हे देऊन ये. तेव्हा सावित्री म्हणते, नाही, ते माझ्यावरती रागू दे, चिडू दे, काय पण बोलू दे मला, पण मी हे त्यांना परत देणार नाही आहे. तेव्हा आऊ म्हणते, अगं पण का असं करतेस तू. ती म्हणते, ते जर शिकले तर त्यांच्या जीवावरती बेतू शकतं. शास्त्रांमध्ये आपण जर शिकलो तर खूप मोठ्या मोठ्या शिक्षा लिहून ठेवल्या आहेत ना. आणि हे बघा आऊ, यांना काही झालेलं आपल्याला कुणालाही नाही चालणार, त्यापेक्षा यांनी शिक्षणच थांबवलं तर किती बरं होईल. तेव्हा आऊ म्हणतो, अगं बाई, पण तुला माहिती नाही आहे का ज्योती कसं आहे. तू किती आणि काहीही केलंस ना तरीसुद्धा ज्योतीला थांबवू शकणार नाही आहेस तू. त्याचं नावच ज्योती आहे, तो दुसरा मार्ग शोधून काढणार. तुला काय वाटतं, त्याची लेखणी पुस्तकं लपवून ठेवलीस तर तो अभ्यास करायचा थांबेल, शिक्षण घेण्याचं थांबेल असं वाटतं तुला. तेव्हा तू कितीही हे सगळं लपवण्याचा प्रयत्न केलास ना तरीसुद्धा ज्योतीला तू थांबवू शकणार नाही, असं आऊ आता सावित्रीला सांगत असते. पण सावित्री तरीसुद्धा प्रयत्न करत असते, कारण तिला काहीही करून इथे आता ज्योतीला सेफ ठेवायचं असतं. ब्राह्मणांनी शास्त्रामुळे ज्या काही शिक्षा लिहून ठेवलेल्या आहेत त्या जर सावित्रीला असं वाटत असतं ज्योतीला झाल्या तर तिला ते अजिबात चालणार नसतं. तर पुढील भागामध्ये इथे आता ज्योती एक अशी काडी घेतो आणि जमिनीवरती मातीवरती लिहित असतो. तेव्हा सावित्री म्हणते, काय करताय तुम्ही. तेव्हा ज्योती म्हणतो, आता काहींनी माझी पुस्तकं वगैरे लपवून ठेवलीत ना मला शिक्षणापासून अडवण्यासाठी, तेव्हा मी आता हा मार्ग निवडला आहे. हे सगळं तुम्हीच केलं आहे ना, असं तो आता सावित्रीला विचारतो. तेवढ्यातच इथे जे कारकून असतात, गोविंद काकांचे कारकून, त्यांना समजलेलं असतं की महामंदिरामध्ये आता ज्योती हिशोबासाठी गेला होता. तेव्हा तो कारकून घाबरलेला असतो. तो म्हणतो की माळ्यांचा ज्योती महागणपतीच्या मंदिरामध्ये हिशोबासाठी गेला होता आणि त्याचं हे जाणं आपल्यासाठी चांगलं नाही आहे,
कारण तो कारकून हिशोबामध्ये काहीतरी गल्लत करत होता, त्यांची फसवणूक करत होता आणि हे ज्योतीच्या लक्षात आलेलं असतं. ज्योतीने सांगितलेलं असतं की हे अंक जे मी लिहून ठेवलेले आहेत ना, त्यातले शेवटचे अंक पुसले जाऊ नये, कारण सगळा हिशेब बिघडू शकतो आणि जर त्यातले शेवटचे अंक बिघडले तर त्याला सर्वस्वी तू जबाबदार असशील, असं ज्योतीने सावित्रीला सांगितलेलं असतं.